बेमौसमी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा. देवानंद पवार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा दिला इशारा. भारत देश हा कृषीप्रधान देश मानला जात असून आज मात्र या कृषीप्रधान देशातील अन्नदाता शेतकऱ्यावरच उपासमारीची वेळ आली आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ. यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसानीमुळे मात्र शेतकरी हवालदिल झाला असून याकडे मात्र विमा कंपनी असो अथवा प्रशासन गांभीर्याने घेऊन जिल्हा झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कापणीला आलेल्या पिकाचे नुकसान भरपाईचे प्रशासनाने पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी विदर्भासह वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या सोंगणीला आलेला गहू, हरभरा, कांदासह भाजीपाल्याच्या पिकांचं मोठं नुकसान होऊन हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलाय. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे प्रशासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास अन्नदात्यांकरिता काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप भोजराज, तालुका अध्यक्ष राज चौधरी, शहर अध्यक्ष आमिर खान पठाण, संदेश जैन जिंतूरकर, ॲडव्होकेट वैभव ढगे, युसुफभाई जटावाले, अक्षय बनसोड, आसिफ खान, शौराब पठाण, मोहसिन भाई आदींची उपस्थिती होती. प्रतिनिधी मोहम्मद मिर्झा, सूर्या मराठी न्यूज, वाशिम. कारंजा तालुक्यातील या गावातील वसंतरावजी राऊत यांच्या शेतीमध्ये आज आम्ही शेतीच्या पाहणीसाठी आलो. काल जो अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली त्यामुळे अतोनात नुकसान या भागातील शेतकऱ्यांचं झालेलं आहे. हरभरा असेल, गहू असेल, तुमचं या ठिकाणी कांदा असेल किंवा संत्रा असेल, या सर्वच पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. प्रशासकीय यंत्रणेनं अजूनपर्यंतही कुठलेही सर्वेक्षण केलेले नाही आणि विमा कंपन्यांचा वरून असा तगादा असतो की 72 घंट्याच्या आत तुम्ही सर्व हे ऑनलाईन अपलोड करा. शेतकरी जर एवढा प्रगल्भ असता आणि शेतकऱ्याला जर सर्व सिस्टीम समजली असती तर त्यांनी शेती हा उद्योगच केला नसता. मुळात घाट्याचा व्यवसाय करणारा शेतकरी आज अत्यंत संकटातून जात आहे. मागच्या वेळेला अवकाळी पावसाने थैमान घातलं होतं या भागामध्ये. सरकारने फार मोठ्या ताकदीनं आणि छाती ठोकून सांगितलं हिवाळी अधिवेशनामध्ये की शेतकऱ्यांना आम्ही दुष्काळाची आणि अवकाळीची मदत देऊ, पण अजूनपर्यंत कुठली मदत आली नाही. उलट हा तालुका अवकाळीतून वगळण्यात आला, निरंक अहवाल पाठवण्यात आला. याही वेळेला यंत्रणा निरंक अहवाल पाठवतील याची भीती आम्हाला आहे आणि म्हणून या ठिकाणच्या जिल्हाधिकारी महोदयांना आमची नम्र सूचना आहे की जर आमचे अहवाल चुकीचे गेले तर आम्ही सर्व शेतकरी घेऊन तुमच्या कार्यालयात धडकू आणि कार्यालयापुढे आम्ही त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करू. शेतकरी या ठिकाणी मरणाच्या दारीत आहे आणि तुमची प्रशासकीय यंत्रणा जर चुकीचे अहवाल पाठवत असेल तेही सरकारच्या इशाऱ्यावर, तर हे आम्ही कदापि खपून घेणार नाही. शेतकऱ्याला सर्वतोपरी मदत झाली पाहिजे आणि जे काही नुकसान आहे त्या नुकसानाची तात्काळ त्यांना मदत आपण दिली पाहिजे. जर आपण मदत देत नसाल तर आमचं आंदोलन ठरलेलं आहे. शेतकऱ्यांना घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन देऊ आणि जर त्या ठिकाणी ऐकत नसेल तर आम्ही या ठिकाणच्या मंत्र्यांना आणि या ठिकाणच्या या भागातील लोकप्रतिनिधींना आम्ही त्या ठिकाणी घेराव घालू. सरकारने जागे व्हावं आणि शेतकऱ्यांना मदत करावी. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.